नमस्कार मित्रांनो 1 जानेवारी 2026 पासून घरकुल योजनेच्या प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, त्याचप्रमाणे यशवंतराव मुक्त वसाहत योजना या सर्व घरकुल योजनेच्या नियमामध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलेला आहे. मित्रांनो, घरकुल योजनेचे काही अधिकार सरपंच व ग्रामसेवक यांना देण्यात आलेले होते आणि यामुळे काही ठिकाणी घरकुल देताना काही प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचे निदर्शनास आले होते आणि याच कारणामुळे आता ग्रामसेवक आणि सरपंच यांच्याकडून घरकुल देण्यासंदर्भातील अधिकार काढून घेण्यात आलेले आहे. मित्रांनो, या संदर्भातील अपडेट तुम्ही स्क्रीनवर पहा. घरकुल योजनेतून स्वतःची जागा नसलेल्या ग्रामस्थांना गावठाणाची जागा देण्याचे अधिकार आता ग्रामसेवक व सरपंच यांना राहणार नाहीत. याचे अधिकार आता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आता स्वतःकडेच ठेवलेले आहे. त्यामुळे आता ग्रामसेवक किंवा सरपंच यांना घरकुलासाठी लाभार्थ्यास परस्पर जागा देता येणार नाही. पुढे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पात्र झालेल्या घरकुल लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी शासनामार्फत अर्थसहाय्य केले जाते. ग्रामीण भागातील बेघर व्यक्तींना पंडित दीनदयाळ उपाध्याय या योजनेअंतर्गत घरकुलासाठी जागा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य दिले जाते. परंतु जागा खरेदीसाठी गावातील कुठलीही जागा सरपंच किंवा ग्रामसेवक सुचवतात. याच्यामुळे गाव पातळीवर आता शासनाच्या मालकीची जागा शिल्लक राहिली नसल्याची बाब निदर्शनास येत आहे. तसेच सरपंच किंवा इतरांनी सुचवलेल्या जागेवरून भविष्यात वादविवाद निर्माण होण्याची शक्यता असते. यामुळे शासनाच्या मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते. म्हणजेच घरकुलही पूर्ण होत नाही आणि जागेचा वादही मिटत नाही. त्यामुळे आता यावर उपाय म्हणून शासनाकडून जिल्हा ग्रामपंचायत विभागाने 30 सप्टेंबर 2022च्या घरकुल जागा वाटपाच्या अधिकारामध्ये आता बदल करण्यात आलेला आहे. जागा उपलब्ध करून घेण्याबाबत गट विकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीने जागा देण्याबाबत शिफारस केल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाने जागा लाभार्थ्यास उपलब्ध करून देण्यात येते. तर अशा प्रकारे मित्रांनो, लाभार्थ्यास घरकुलासाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या नियमामध्ये शासनामार्फत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलेला आहे. धन्यवाद.